भुवावर पराच्या पालना नसी रहिवाशा धावती ती भक्तासाठी जगतीच्या धावती ती भक्तासाठी जगतीच्या अरे धावती ती भक्तासाठी जगतीच्या निरालंबीचा आराम तुमचा चांगला दाखिला तुमचा आमचा जन्म या कर्मभूमीवर झाला आणि तुम्ही आम्हीच या मनुष्य जन्माला आल्या म्हणून आले. पाठीमाग सर्व जन्म घेऊनच तुम्ही आम्ही इथं मनुष्य जन्माला शेवटच्या पाळीमध्ये आल्या. 83,99,999 वेळा तुमचा आमचा जन्म झाला आणि शेवटची पाळी तुमची आमची मनुष्य जन्माची होईल. पण इथंच देव करते, गुण करतात, इथंच माणुसकी करते, इतर सगळ्या गोष्टी करतात फक्त मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर. हे तर मरणाचे गाव, याचं मृत्यू लोक नाव. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे एके दिवशी इथं आल्याच्या नंतर मरायचं आहे. आणि हे गाव तुमचं आमचं 2 दिवसाचं लटका आहे आणि या 2 दिवसाच्या गावामधून आपल्याला मूळच्या गावाकडे जायचं आहे. या 2 दिवसाच्या लटक्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही हे मदत ते मदत ते मदत ते मदत हे कशासाठी? आपण म्हणता महापूजेवर कानी जलासी सावध प्राण्या उडता होई, कानी जलासी सावध प्राण्या उडता होई, माये बाबादार जगामध्ये आपलं कोणी नाही. धर्मशाळेचा मुकाम लटक्या कादरसी प्रेमा, धर्मशाळेचा मुकाम लटक्या कादरसी प्रेमा. 2 दिवसाला जाणला के 2 दिवसाला सुमरा आनंद नाम. कशासाठी म्हणायला सोपं आहे, बसून म्हणाले सगळे. आम्ही म्हणाल्या सगळे जग म्हणाले कानी जलासी सावध प्राण्या उठ जागा होई, मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. इतकं म्हणाले आपलं कोणी न म्हणाले. वैरागी आले तिथं तिथं सांगता येईल. पण हे झाले कोणी म्हणाले धर्मशाळेचा मुकाम लटक्या काधरची प्रेमा, लटक्या काधरची प्रेमा. 2 दिवसाला जाण लागे आनंद नामा. 2 दिवसाचा लटका बाजार तुमचा आमचा असताना सुद्धा ज्या भगवंताचं नामस्मरण तुम्हाला आम्हाला करायचं आहे त्याच्यापासून तुम्ही आम्ही कुठेतरी दूर जाता. जेव्हा मठात आलं तेव्हा देवादत्ता म्हणून घरी गेले की कुठं की करावं हे वैकाव नाव घेत. ज्याची कुटाळकी आपण घरी करता त्याच्या पदरातलं पाप येऊन याच्या पदरात पडते म्हणून कुटाळकी करणारे. हे तेवढंच खरं पण सिद्धांत शास्त्राचं म्हणून तुम्हाला वाटतं लोक माझ्याकडे बोलायला भजन्या नव काय की हे अगोदर कुटाळक्या बंद करा. कुटाळक्या बंद केल्याशिवाय देव घरी येईल ना. हा आपण अगोदर याचं त्यात आपण घरची भाकर खावं समाधान, लोकांचं नाव घ्यावं हे पुणे देवाने सांगितलं.
ते कोणी देवांशी केलं नाही, पण तुझं आहे तुझ्यापाशी पै तू जागा चुकलाशी. तुकाराम महाराजांना म्हणजे ज्याचं त्याच्या जवळ आहे. मात्र कसं व्हायला कुलूप लावताना लावलंय, मात्र त्याची चावी घटना आहे. ती चावी घटना गेली की तुमची आमची गफलत होते. मग या धर्मशाळेच्या लटक्या मुकामामध्ये पुनरुपी जन्म पुनरुपी मरण, ज्यांनी परिणाम जपती त्याच्या पुण्या नाही करती, चारी सत्य शरण येती महापापी उदरती. दावा सद्गुरु भगवंता दारुण यावो आमचा, वेद द्यावो श्रीगंता अखंड मध्य अहो या आनंद संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर या गुरु महाराजाचं नाम घेतल्याच्या नंतर जड पापी जीव उतरून जातात सहज. पण दिलेले गुरुला मंत्र हे निश्चित मंत्राचा जप झाला पाहिजे. हे जर जप तुमच्या आमच्या होत असेल तर 100% जीव हा सरळ सरळ चित्त होत्या चित्त. सद्गुरु देवा मला न्याव्या तुझ्या गावा, सद्गुरु देवा मला न्याव्या तुझ्या गावा. तुमचं गाव नाही दूर, तुमचं गाव नाही दूर. हे म्हणायची येईना आपण जर मंत्र जपले तर. आपण देवाला म्हणाले सद्गुरु देवा मला न्यावे आपल्या गावा. अहो गुरु महाराजाचा अवतार तुम्हा आम्हाला सर्वांनाच न्यायसाठी आहे, गावाला न्यायला चालेल त्याच्या. पण त्या गावाला जाण्यासाठी आपण पात्रतेचे आहोत काय हे आपलं आपण ठरवावं. ज्याचं त्याला कळते. आज कोणाची पेंडी चोरलो बरं, ज्याचं त्याचं मन ज्याचं त्याला गवाही देते, पण त्याला म्हणाय ना चार माणसामध्ये मी आता येऊन बसतो म्हणायला म्हणलं की त्याचं त्याला वाटते. पण बापू दोन संगत साधूया, दोन खांद्यावर दोन रडीत चित्रकूट. कोणाचं चोरला कसं केला तुला जोडी संगत लिहून ठेवायचं. मग तुला ते तिकडे जायचा जोड लावण्याच्या आधी इकडे यायचा जोड लावून तरी जीवाचं हित होते. म्हणून त्या भगवंताला हाक आहे मुलारमीच्या मूलकंदाची अविनाशा धावतीये श्रीवत्साची जगदीशा, धावतीये श्रीवत्साची जगदीशा, धावतीये श्रीवत्साची आतापर्यंत तुम्ही आम्ही पाठ्यमाग झालेलं सगळं सांगता उभ्या आयुष्यातलं, पण इथून पुढे काय होणार एका घंट्याच्या बाद हे कोणी सांगू शकत नाही. पण शास्त्राने पुढे काय होणार हे सांगून ठेवलं. आपण सांगणार पण शास्त्राने पुढे काय होणार आहे हे कलियुग बुडणार आहे म्हणून सुद्धा सांगले. असं तुम्हाला मी सांगणार कवा बुडणार आहे म्हणून. फटफट देऊन मोकळं व्हा, कवा बुडते की काही पता नाही. दिलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.
आदरणीय दत्ता रामचंद्र माय माऊल्याकडे चाव्या राहतात ना पैशाच्या, तुम्ही आणल्या नसाल माय माऊल्याकडे चाव्या राहतात कपाटाच्या संकायच्या. आता डबे निघाले, डब्यात डबे डब्यात डबे डब्यात डबे डब्यात डबे, मग फीस फिसत फीस फिसत फीस, मग पैशाचं बंडल. फूल खायचे महाराज, आणि ते तुम्हीच महाराज देऊ शकता. आपला भूत आपल्याला कर्मातही बसत नाही आणि धर्मातही बसत नाही. ही फूल फक्त आपला गुरु देऊ शकतो, बाकी कोणाकडे भेटत नाही. उत्तर भेटणं किती फिरा तसंही फिरा, कोट्यावधी रुपये लावा हो, 40वे पती माया बोले सांगते 40व्या पदी जाण मूळ माया बोले वचन. कर्मा धर्मा वेगळी खून सांगावी मज नाही तर परतोनी मागायला जाणं लागे. 40 पदापर्यंत गेल्याच्या नंतर त्या खिडकीला आपल्याला कर्मातही बसत नाही आणि धर्मातही बसत नाही अशी एक खून विचारते मूळ माया. आणि जिथं तर कर्मा धर्मा वेगळी तुमच्या आमच्याकडे खून असेल तर 41 42 43 जिथं होत्या तिथं ज्ञान पडावं, नसेल तर पुनर्वरी जन्म पुनरुपी मरण. आमचं बोलणं लई व्हायलंय असं मला वाटायलंय. संघ भजनी आता आपल्या त्याचं आगमन झालंय आणि आपणच मला वेळ घ्यावं असं काही नाही. म्हणून मला माहित आहे बसल्या जागी काही ना काहीतरी होता, हा ते मला चांगलं जवळून माहिती. असो, गुरु घर आहे, गुरु घरी कसं भजन केलं पाहिजे आणि कोण्या स्टेप मध्ये केलं पाहिजे, सुंदर अशी सेवा करण्याची आम्हाला संधी भेटली, हे आमचं पहिलं भाग्य होय. तरी भाग्य माझे थोर सद्गुरु माझा भेटे आम्हाला, माया विकासी येणे पार कैवल्य ज्ञानी पूर्ण होती. बोलायला बसलं तर जाग्या जाग्यावर प्रमाण. परी भाग्य माझे थोर सद्गुरु माझा भेटे आमर, माया विकासी नेने पार कैवल्य ज्ञानी तूच होसी. कैवल्याचा ज्ञान देणारा तू भगवंत आहेस. म्हणून शब्द संपला वाचे फुटली
दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद.